मी सी रोहन सरला रमाकांत पिंगळे माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 184ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचा मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या, अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण हनुमान स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सखळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगन्नांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहू आवेश लोटला पुढे काळाग्नी का रुद्राग्नी देखता कापती बही ब्रह्मांडी मायलीने नो आवळे दंतपंगरी नेत्रांगणी चालल्या ज्वाळा भुगटी ताठीला वळे उच्चते मोडेल माता किरटी कुंडले बरी सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिर नागरा ठकारे पर्वताय सानिंड कासल पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्यालय ते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांद्री सारिका द्रोण क्रोधे पडेला वळे आणीला मागुतीने आला गेला मनोगती मनासी लागेल मागे कधीचे तुना नसे अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्याशी तुना कुठे मेरू मांदार दाखवले ब्रह्मांडा बदवते वेळे वजपुच्छे करू शके त्याशी तुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखील डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोणिया भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समजते नास्ती तुटती चिंता आनंद दर्शने हे जरा 15 टोकी लावली चोगळी वळी दृढदेह होणी संदेह संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणू कविकुळासी मंडन रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणा सदी इथे श्री रामदास कृत संकट निधन मारुती स्तोत्र संपूर्ण. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःचे गुण व दोष पहा. येस, आपल्याला याच्यावर चिंतन करायचं आहे की आपण स्वतःचे गुणदोष पाहायला हवे. पण काय होतं, आपण स्वतःचे गुणदोष तर पाहत नाहीच, पण दुसऱ्याचे जे गुण आहेत आयदर एक तर त्याच्यावरती जळतो, किंवा दुसऱ्याचे जे दोष आहेत त्यावर आपल्याला कमेंट करायला आवडत असतं. त्यामुळे तुम्हाला याच्यावर चिंतन करायचं आहे की आपण असे वागतो आहोत का. आपण दुसऱ्यांच्या गुणांवर जळण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायला हवं त्या गुणांबद्दल. आणि आपल्याला स्वतःला ते कसे काही आत्मसात करण्यासारखे जर गुण असतील तर काही करण्याचा प्रयत्न आपल्याला करायला हवा. आणि दुसऱ्यांचे दोष काढून त्यावर काही जोक्स मारून किंवा त्याच्यावरती काहीतरी वायफळ चर्चा करण्यापेक्षा आपल्याला स्वतःचे गुणदोष ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. कारण का दुसऱ्याचे गुण त्याच्यावर जळण्यापेक्षा किंवा दुसऱ्याचे दोष पाहण्यामध्ये आपण आपली ऊर्जा, वेळ दोन्ही घालवत असतो. आणि तोच वेळ जर आपण आपले स्वतःचे गुणदोष पाहण्यात सत्कारणी लावला तर आपली दर दिवशी चांगली काही ना काहीतरी आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला मदत होईल. तर आपल्याला म्हणून याच्यावरती चिंतन करायचं आहे की आपल्याला दुसऱ्याचे गुणदोष पाहणं थांबवता आलं पाहिजे, थांबवलंच पाहिजे. आणि स्वतःच्या गुणदोषामध्ये पाहण्यासाठी आपल्याला वेळ दिला गेला पाहिजे. तर म्हणून आता पुढच्या वेळेपासून दुसऱ्याच्या गुणांवर जळू नका, दुसऱ्यांचे दोष पाहून त्याच्यावर हसू नका. त्यापेक्षा स्वतःचे गुण पहा, स्वतःचे दोष पहा आणि त्याच्यावर काहीतरी कृती करा. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.